धामणी खोरा 3 तालुक्यात विस्तारलेला असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून या खोऱ्याला पाणी टंचाईनं ग्रासलंय. या परिसराला वरदान ठरणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पाचं काम आतापर्यंत पूर्ण न झाल्यानं पावसाळ्यातील 4 महिने वगळता इतर 8 महिने पाणीबाणीचं संकट तीव्र असतं. परिणामी शेतकरी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची सोय करण्यासाठी धामणी नदीतील नैसर्गिक वाहते पाणी नोव्हेंबर महिन्यात श्रमदान करत लाखो रुपये खर्च करून मातीच्या बंधाऱ्यात साठवून ठेवतात. या साठवून ठेवलेल्या पाण्याचा वापर पुढील महिने काटकसरीनं करत शेती पिकवतात. मातीच्या बंधाऱ्यामध्ये साठवलेलं पाणी एप्रिल महिन्यापर्यंत कसंबसं पुरवतं. त्यानंतर या परिसरात नदी कोरडी पडून तीव्र पाणी टंचाईच्या झळा जाणवतात. धामणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना समांतर मातीच्या बंधाऱ्याबरोबर तर काही ठिकाणी पूर्णतः मातीचे बंधारे घातले जातात. मात्र सध्या सर्व बंधाऱ्यातील पाणी संपलंय. घातलेले मातीचे बंधारे पावसाळ्यापूर्वी काढण्याचं काम सध्या शेतकरी आणि पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. मात्र या सर्व प्रकारानं या परिसरातील शेतकऱ्यांना बंधारा घालण्यापासून बंधारा काढण्यापर्यंत लाखो रुपयांचा खर्च सहन करावा लागतो. हे थांबवण्यासाठी धामणी प्रकल्प लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे.